नमस्कार गावाल्यानो आणि कोकणकरांनो, मी मनीष गवाळी. तर मंडळीनं, तुम्ही कसे आहात? कायम मजेत करा. तुम्ही मजेत तर मी मजेत. तर मंडळीनं, मी चाललो आहे आज पालीगावामध्ये. पालीगावामध्ये जायचं कारण म्हणजे श्री आमदार माननीय किरणजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत आहे. तर तीच पाहण्यासाठी मी चाललो आहे आणि ती आहे पालीगावामध्ये. तर चला आपण तिकडेच भेटूया. मी आत्ता पोचलोय कापड गावामध्ये. बैलगाड्या शर्यत आहे, त्याचा अनुभव मी आज पहिल्यांदाच घेणार आहे. याची नोंद घ्या बैलगाडी मालक. तर मंडळींनो, तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणारे लोक वरती आहेत. ते वरती बघा दिसत आहेत बसलेले. आणि ही स्पर्धा होणार आहे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय आणि गावठी गट या 4 विभागामध्ये होणार आहे. आणि इकडे काही जण सरावाचा प्रयत्न करतात इकडून. आपण आता माग दाखवू नका, लक्षात घ्या. आदरणीय अण्णा सामंत यांचं आगमन इथं झालेलं आहे. त्याचप्रमाणे तालुका प्रमुख बाबूशेठ माप यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. पाली मंच व शिवसेना युवासेना विभाग हातकंबा पाली आदरणीय अण्णा सामंत साहेबांचं इथं आगमन होतंय. त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूशेठ महाप यांचं देखील इथं आगमन होतंय. गावठी मैदानात करायचा. गावठी गडातील 1 नंबरला पळणारे गाडी मालक, चला आपली गाडी ट्रॅक वरती आली पाहिजे. अधिकारावर त्यांना विनंती करतो. राजापूर आणि गावठी गट लक्षात घ्या, 2च पुकार झाला. गाडी आली नाही, गाडी या मैदानातून बाद असणार आहे, लक्षात घ्या. कारण घाटी 100 गाड्या पळणार आहेत आणि आपल्या गावठी 41 गाड्या पळायच्या आहेत. त्यामुळे आपण थोडं वेळेचं भान ठेवा आणि गाड्या वेळेत झुकून पटपट मैदानात येऊ द्या. अरविंद धनावडे, चला आपला साज मैदानात करायचं. सुंदर असा 16 ज्याचा चोळी ठेवा बोली देशी झाले त्याची वृंदावी पावले. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, कारण ऐतिहासिक पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाला सुरुवात होते. शेतकऱ्यांचा विचार करणारा आणि या तालुक्याचं भूषण सर्वांनी किरणभैया सामंत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुंदर असा शिस्तबद्ध मैदान. आणि या मैदानातला पहिला गावठीचा फेरा वैद्यवान अरविंद धनावडे. चला गाडी ट्रॅक वरती आली पाहिजे. अरविंद धनावडे बाबा जोरे, चला मैदानात करायचा.
सुरुवात होते. आदरणीय अण्णांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेची या मैदानाचा मानाचा फेरा सुद्धा सुनील सावंत यांचा घरचा साज करतोय. शंभूर आणि मथुर शिगारी सुंदर अशी गाडी उद्घाटनाला या ठिकाणी मानाचा साज निघाला आणि चला गावठीने सुंदर असा साज आहे. शंभूर आणि मथुर अतिशय सुंदर असा घरचा साज मानाचा पळाला. त्याने आम्हाला या गावठीकरांचा एक नंबरचा फेरा अरविंद धनावे सौंदर राजापूर यांचा साज मैदानात आला. सुंदर अशी गाडी मैदानात आली. उजवीला सोन्या आणि डावीला वजीर मैदानात आला. आणि बैलगाडी मालक या मैदानाचे नियम ऐका. कुठल्याही जेवढ्याला गाडी बैल चालत येणार. आपण किसन गुरव मार्लेश्वर आणि 10चा फेरा सुरेश सोलकर वाडा वेसरार संगमेश्वर या 10 गाड्या एक गाडी पळाली ती बाद झाली. राहिलेल्या 9 गाड्या चला गाड्या येऊ द्या. बैलगाडी मालक दोन आली का 3 नंबर सुंदर अशी गाडी मैदानात आली. सोलंको कृपा पडायचा बिळजोडचं क्षेत्र गाजवलं. मुंबई गाजवली असा बादल मैदानात आला. अनेक चिखल नांगरीच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी. आणि बाबू गोपाळचं सुंदर असं कौशल्यपणा लागले. अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालला. धडपडायची गुलाबासाठी गावठी सुंदर 7 नंबरची गाडी त्यावरती विराजमान झाला आणि शिंदे बाबरचा एकट्याच कौशल्यपणा लागले. असा गावठीचा खेळ हात सुटतोय. अमोल सौरभ विजय कांबळे आजिवलीकरांचा लखन आणि राज ज्या जोडीला गेल्या सुद्धा अनेकांचं लक्ष वेळ 6वी आणि 7वी वर्गशी अनुक्रमे 6000 4000 3000 2000 अशी सर्व जी रोख रक्कम आहे ती सन्मान्य युवा सेनेचे युवा प्रमुख सन्मान्य शिवजी कांबळे 15 पर्यंत अतिशय सुंदर असा आजिवलीकरांचा घरचा साज राम आणि लखनची गाडी संरक्षण कौशल्य. त्याचप्रमाणे राज्य 142 142 चतुर्थ क्रमांक. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गटामध्ये प्रथम पारितोषिक 12,000 रुपये उत्तम सावंत सरपंच वळके यांनी प्रायोजित केले. द्वितीय पारितोषिक जे आहे 10,000 रुपये रक्कम ते सन्माननीय नेताजी पाटील यांनी प्रायोजित केलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे 8,000 रुपये ते सन्माननीय आणि त्यावरती कोसुमचा छोट्या विराजमान झाला. सुंदर अशी 4,000 चतुर्थचा 3,000 पाचवी 2,000 6वी आणि 7वी 1,000 ही पूर्ण रोख रक्कम 10347 माननीय श्रीमती कांबळे मॅडम निवासी नायब तहसीलदार रत्नागिरी यांचं मी इथे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सुंदर असा सुटण्यासाठी सज्ज झाला. या विनंती करतो की त्यांचं स्वागत मैदानात करावं. वाडा वेसरार संगमेश्वरकरांचा वादळ म्हणून ज्याकडे बघितलं जातं असा पांढऱ्या गुलाबीचा
अनेक ठिकाणी याच हरण्याने आपल्याला आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रात केलं. आता चिखलदरा आणि त्यावरती पांढऱ्या गुरुवाचं कौशल्य. अरे 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 गेला पुढे तू फिरलाच नाही. एका घराना एसनी आणि उघडा आडे याच्या एसनी खात का लोकांनी फिरत राहा आता गोल आई धरून एक मिनिट 10 सेकंद आणि 62 इतकं टाइम मिळवला. श्री स्वयंभू कृपा पाडगाव मुलांची गाडी पळाली. 2 नंबरची गाडी येते. सुंदर अशी गाडी मैदानात आली. आनंदी करणार कांबळे बौद्धवाडी लाईटर आणि कोबरा मैदानात आला. पाचला अमोल गुराव बालेश्वर, 6ला संतोष दाभोळकर गव्हाणे, 7ला संदीप टोंडरे बांबर, 8ला सौरभ विजय कांबळे, 9ला अमोल गुराव, 10ला सुरेश सोलकर वाणावेसरा जिंकून घेतला. मूर्ती लहार कीर्ती महान असताना आपल्या हट्टागर पळतोय कोबरा त्याचं नाव. डावीला आणि त्याच्यासोबत उजवीला प्रवासाला लागलेला कोबरा आणि लायटर आणि कोबरामध्ये लढत सुरू. अतिशय सुंदर अशी लढत झाली. 1 मिनिट 14 सेकंद आणि 28 पॉईंट इतकं टायमिंग नोंदवलं. शांताराम 4 नंबर सुंदर अशी गाडी लक्षात घ्या या मैदानामध्ये एकच चान्स असणार आहे. गाडी बाहेर गेली तर गाडी या स्पर्धेतून बाद असणार याची आपण सर्वांनी नोंद. आणि या चिखलदऱ्याचं रणमशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं असा आरवलीचं रणमशीन देवा गुणव गाडीत विराजमान झाला. संगमेश्वर तालुक्याची मुलुक मैदानी तोप गाडीत विराजमान झाली. ज्याला चिखलदऱ्याला असंख्य या मैदानाचा गावठीचा सहा पळतोय. सुंदर असा सात पळतोय. उजवीला देवा आणि डावीला सुंदर 7 नंबरची गाडी त्यावरती विराजमान झाला. आणि शिंदे बाबरचा एकट्याचंच कौशल्य पणाला लागलं. शिवसेना शाखा 15 पर्यंत पूर्ण करायचं. 15 पर्यंत बैलगाडी म्हणत अतिशय सुंदर असा साज. 1-17-32 1-17-32
गावठीचा खेळ हात सुटतोय अमोल सौरभ विजय कांबळे आजिवलीकरांचा लटकन आणि रान ज्या जोडीने गेल्या सीझनला अनेकांचं लक्ष वेधलं. 6वी आणि 7वी वर्षी अनुक्रमे 6,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 अशी सर्व जी रोख रक्कम आहे ती सन्मान्य युवा सेनेचे युवा प्रमुख सन्मान्य शिवाजी कांबळे 15 पर्यंत अतिशय सुंदर असा आजिवलीकरांचा घरचा साज राम आणि लखनची लागली संरक्षण कौशल्य. त्याचप्रमाणे राज्यातील 42 चतुर्थ क्रमांक. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गटामध्ये प्रथम पारितोषिक 12,000 रुपयाची उत्तम सावंत सरपंच वळके यांनी प्रायोजित केले. द्वितीय पारितोषिक जे आहे 10,000 रोख रक्कम ते सन्माननीय नेताजी पाटील यांनी प्रायोजित केलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे 8,000 रुपये ते सन्माननीय त्याचप्रमाणे आणि त्यावरती कोसुमचा छोट्या विराजमान झाला सुंदर अशी 4,000, चतुर्थचा 3,000, पाचवी 2,000, 6वी आणि 7वी 1,000 ही पूर्ण रोख रक्कम 10347 आणि श्रीमती कांबळे मॅडम निवासी नायब तहसीलदार रत्नागिरी यांचं मी इथे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सुंदर असा सुटण्यासाठी सज्ज झाला या विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सुरेश्वरकर वाडा विठ्ठल संगमेश्वरकरांचा वादळ म्हणून त्याकडे बघितलं जातं असा पांढऱ्या अनेक ठिकाणी याच करण्याने आपल्याला आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रात केलं आता चिखल आणि त्यावरती पांढऱ्या गुरुवाचं कौशल्य. अरे 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 गेला पुढे तू फिरलाच नाही. एका घरानं एसनी आणि उघडा आडे एके एसनी खात का लोकांनी फिरत राहा गोल ऐक धरू रणमशीन देवा आला आणि पुढं बाळा माईल मैदानात बाळा ड्रायव्हर आणि देवा ड्रायव्हर दोघांचा कस आहे 57 ला पहिल्यावरती गाडी आतापर्यंत जादू बादल पहिल्यावरती आहे अजून 57-18 ला त्याच्या आला तर किंग मेकर केसरी होणारा सुद्धा 40 श्री सांगा कानकरी प्रसन्न पार्लेश्वरकरांची गाडी पथे
उजवीनं पावर आणि डावीनं बकासूर. पहिला लढ दुपाय घ्यायचा गाठीचे बैलगाडी मालक. शेवटचा फेरा गावठी गटाचा. धन्यवाद आहे लवकर आला असा गजानन चव्हाण मठकरांचा साथ निघाला. पंड्यानी सोन्या अनिल शिंदे. 2-12-27. बापरे. 2-12-27. दमले आता. अतिशय सुंदर महेश मध्ये पोचुरीचा श्रीदेव विरोबा तिवरे साखरपा यांचा शंकर आणि वजीर धावण्यासाठी सज्ज झाला. अतिशय सुंदर अशी गाडी पळते. आर्यन ड्रायव्हरची गाडी शंकर आणि वजीर चित्तूरकर. हे किती नंबर आहे? 36 नंबर. 37-38. जय सांबा प्रसन्न ड्रायव्हर चित्तूरचा. गावकरांच्या गाडीजवळ जायचं. पोपट ड्रायव्हर चित्तूरकर. गाडी बात करणार पळायच्या आधी. आवर रे आवर. या मैदानाचा 38 सुटतोय. स्वयंभू सामा प्रसन्न पारगाव देवरुखकरांचा असा शिवानी सर्किटची गाडी. पारगावकरांच्या असा शिवा पळतोय. उजवीला आणि डावीला सर्किट पळतोय. सुंदर असा गावठीतला असा. 2 गाड्यांचा खेळ बाकी आहे. सुटला सेकंड लास्ट फेरा सुटला या मैदानाचा. सुंदर अशी गाडी पळते. मल्हार आणि पिस्टलची गाडी कळसवलीकरांचा सास पळतोय निलेश म्हणे. सुंदर असं कौशल्य प्राप्त केलंय. काय होतंय पाहायला मिळणार आहे. आणि यानंतर एक गाडी पळायची बाकी आहे. असा हा महासंग्रामाचा संपन्न होणार आहे. सर्वांचे कार्यसम्राट आमदार किरण भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेलं हे किंग मेकर केसरीचं पहिलं पर्व संपन्न होत आहे. अजून तरी किंग मेकर केसरीच्या किताबावरती केरळकरांचा साज विराजमान आहे. सुंदर आणि नखऱ्या गाडी आली फिरून समोरच्या बाजूला व्हा. प्रवासाला लागली. मल्हार आणि पिस्टलचा साज परतीच्या प्रवासाला लागला. रुपेश म्हणे कळसवलीकर या गावचा साज आहे. निलेश बनेचा अतिशय सुंदर निलेश बनेचा कौशल्य म्हणायला लागला. 1-11-69. 1-11-69. या मैदानाचा शेवटचा फेरा वळला. भाऊ देसाई यांचा साज वळला. उजवीला संग्राम आणि डावीला माऊली पळतोय. सुंदर असा साज पळतोय. छोट्या ड्रायव्हर कोसुमकरांची गाडी पळते. आणि मैदानात गुलालासाठी पात्र ठरणार माऊली पळतोय. काही क्षणात आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे. असं एक सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं. शिवसेना पाणी आणि हातकंबा विभाग यांच्या माध्यमातून
एकूण 135 बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला. उपस्थित बैलगाडी मालक, व्यावसायिक बंधू, बैलगाडी चालक आणि बैलगाडी शौकीन या सर्वांच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे. आणि आजचे मैदान या ठिकाणी संपन्न झालं. थोड्याच वेळात या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. गावठी गटाचा निकाल. गावठी गटामध्ये 7 नंबरचे मानकरी ठरलेली गाडी आहे. नागेश विजय कदम देवरुख, शंभू आणि गणेश गाडी 1 मिनिट 2 सेकंद आणि 82 पॉइंट इतकं टायमिंग नोंदून 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. 6 नंबरचे गावठी गटाचे मानकरी आहेत रितेश सदाशिव चव्हाण मटलांचा 1 मिनिट 2 सेकंद आणि 3 पॉइंट इतकं टायमिंग नोंदून 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. 5 नंबरचा मान पटकवलेली गाडी आहे अमित मनोहर साळुंके, चिखली संगमेश्वर, मल्हार आणि तेजा 1 मिनिट 1 सेकंद आणि 56 पॉइंट ते 5 नंबरचे मानकरी ठरले. 4 नंबरचे मानकरी आहेत नवलाई प्रसन्न बारको गावकर, गव्हाणे लांजा, तेजू पडवळकर, पांडू आणि दौलत 1 मिनिट 1 सेकंद आणि 25 पॉइंट हे 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. गावठी गटामध्ये 3 नंबरचा मान पटकवलेली गाडी आहे तीन नंबरचे मानकरी ठरलेली गाडी आहे जयसाबा प्रसन्न पारगाव. पारगावकरांचा घरचा साज पाला गजानी पाखल्या 1 मिनिट 0 सेकंद आणि 94 पॉइंट नोंदून ही 3ऱ्या क्रमांकाची गावठी मध्ये मानकरी ठरली. 2 नंबरचा गावठीचा मान पटकवला आई सुकाई काळकाई प्रसन्न, मुरड संगमेश्वर, ब्रह्मा आणि सरदार 1 मिनिट 0 सेकंद आणि 50 पॉइंट इतकं टायमिंग नोंदून 2य क्रमांकाचा मानकरी ठरली. आणि गावठी गटामध्ये किंग मेकर केसरीचा 1 नंबरचा मान पटकवलेली गाडी आहे जयसाबा प्रसन्न पारगाव. पारगावकरांचा घरचा साज पाला जादू आणि बादल 57 सेकंद आणि 18 पॉइंट या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे. विजेत्या गावठी बैलगाडी मालकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. चला बक्षीस घ्यायला गावठी गट.